चला, 9th मॅथ हे मॅथ 1 आहे. मॅथ मध्ये तुम्हाला आता 2 पार्ट असतात 9वी पासून, मॅथ 1 आणि मॅथ 2. 1 म्हणजे काय, याच्यामध्ये सगळं अल्जेब्रा असते आणि 2 मध्ये सगळं जॉमेट्री असते, आकृत्या वगैरे. अल्जेब्राला मराठीमध्ये काय म्हणतात, अंकगणित. सगळे आकड्याचा खेळ असतो. याच्यात अंकगणित मध्ये तुम्हाला बघा इथे चॅप्टर किती दिलेत, किती चॅप्टर आहेत तुम्हाला, टोटल 7 आहेत. बघू आता आपण सगळ्या 7 चॅप्टरचे नाव बघू. चला, पहिला धडा जे मराठीतच नाव काय, संच. आणि इंग्लिश मध्ये नाव काय असतं संच, कोणाला माहिती आहे का? सेट्स. सेट्स नाव असतं. हा, एकाला सेट म्हणतात, खूप जण असतील तर सेट्स म्हणतात. नंबर 2 चा चॅप्टर आहे वास्तव संख्या. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला माहिती आहे, रियल नंबर म्हणतात त्याला. काय म्हणतात, रियल नंबर. वास्तव म्हणजे रियल, संख्या म्हणजे नंबर. त्याच्या नंबर 3 चा आहे बहुपदी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, बहुपदीला, पॉलिनॉमियल है ना, पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे गुणोत्तर व प्रमाण. याला गुणोत्तरला रेशो म्हणतात आणि प्रमाणला प्रपोर्शन म्हणतात. एवढे तर आपला हे फर्स्ट टर्मला शिकायचे. फर्स्ट टर्म कळते ना तुम्हाला, हे दिवाळीच्या आधीपर्यंत. आणि नंतर मग आपल्याला शिकायचे सेकंड टर्म. सेकंड टर्मला 3. सेकंड टर्मचा पहिला आहे 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चल. हे वही करायची आहे तुम्हाला आता मॅथ साठी, फेअर वही. त्या सगळं लिहून घ्यायचे, जे मी आता रोज पाठवणार आहे व्हिडिओ. 2 चलातील रेषीय समीकरणे. इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघायला, रेषीय समीकरणाला लिनियर इक्वेशन म्हणतात. 2 चलाला मेनली काय म्हणतात, चलाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, व्हेरिएबल. आणि 2 ला 2 म्हणतात. तर रेषीय समीकरणाला म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पहिली गोष्ट तर मला सगळ्यांना धड्याचे नाव पाठ पाहिजे, धडेच माहित नसतात त्यांना. पुढचा आहे अर्थनियोजन. अर्थनियोजन जे धडा आहे. आणि लास्ट चॅप्टर आहे 7 नंबरचा, सांख्यिकी म्हणतात त्याला, सांख्यिकी. इंग्लिश मध्ये त्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात. एवढे सेकंड टर्मला, एवढे फर्स्ट टर्मला शिकायचे. काय काय शिकायचे, तर उदाहरण संग्रहाच्या आधी सोडून दिलेले गणित बघायचे, काही व्याख्या, काही टर्म बघायचे. त्यानंतर उदाहरण संग्रह सोडून दिलेले गणित बघायचे, म्हणजे त्याला प्रॅक्टिस सेट म्हणतात. आणि शेवटी काय असते, प्रॉब्लेम सेट असते. प्रॉब्लेम सेट मधले सोडून दिलेले गणित बघायचे. प्रत्येक धड्याचं एवढंच करायचं काम आपल्याला. आणि नंतर मग मी प्रत्येक उदाहरण संग्रहावर एक परीक्षा घेतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय काय करायचं आपल्याला. उदाहरण संग्रहाच्या आधी सॉल्ड एक्झाम्पल असतात. सॉल्ड एक्झाम्पल सगळे सोडवायचे. त्याच्यानंतर उदाहरण संग्रहाला काय म्हणतात, प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट मधले सगळे सोडवायचे तुम्हाला.
त्याच्यानंतर शेवटी प्रॉब्लेम सेट, आणि त्याच्यानंतर एक्झाम ऑन. प्रत्येक उदाहरण संग्रहावर मी घेतो आणि मग शेवटी धड्यावर. आणि मॅथ पार्ट 1 ची एक वही करायची, मॅथ पार्ट 2 ची एक वही करायची. चला आता काही टाइमपास न करता सेकंड धडा, फर्स्ट धडा चालू करू. चॅप्टर फर्स्ट. काही लिहायचं नाही तुम्ही, फक्त इथं पूर्ण मला तुमचं लक्ष इथं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला लिहायला देत नाही. त्याचं नाव आहे सेट. बघा आता पहिल्यांदा त्याची व्याख्या, आणि हे जे आपण मी जेवढं व्हिडिओत लिहायला होते सगळं लिहून घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला दिमाग लावायची गरजच नाही काही. जेवढं दिलं तेवढं सगळं द्यायचंय. पहिल्यांदा आहे आपली डेफिनेशन. डेफिनेशन कशाची? सेटची, संचची. चला व्याख्या बघा परत, नाही आली का इथं? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्यांना संच असे म्हणतात. आली का व्याख्या? समूह म्हणजे ग्रुप. बघा एक मिनिट हा. समूह म्हणजे ग्रुप. तर एका ग्रुपमध्ये असण्याचं काहीतरी वैशिष्ट्य असते. आता बघा की तुम्ही इकडं जे बसले, ह्या ग्रुपमध्ये कोण आहेत? हे कोण आहे? तुम्ही लोक इकडे तुम्ही बसले, इकडे हे कसं का बसले? याच्यात इकडे हे असे मिक्स का बसले? तुम्ही काय वेगळे आहे? तुम्ही कोण आहे? हा, तर आता याला काय म्हणतात? मुलांचा ग्रुप. तर हे एक सेट झाला काय. आणि 9वीतल्या मुलं आणि 10वीचे कसं काय नाही तिथं, कारण त्यांचा टाइम वेगळा आहे. तर तुम्ही तिथं का बसले? कारण 9वीच्या मुलांचा ग्रुप आहे. त्याला काय म्हणतात? सेट ऑफ 9th बॉय. आणि हे काय? सेट ऑफ गर्ल. आता याच्यातले हे झाला सेटचं नाव. तर आता हे सेटचं नाव झालं की 9वीच्या मुलांचा ग्रुप, हे सेटचं नाव झालं. त्याच्यातले घटक म्हणजे कोण? आता तुमच्या सगळ्याचं एकेकाचं नाव जर मी लिहित गेलो तर त्याच्यातले काय म्हणतात? त्यांना घटक. कळलं का? घटक अचूकपणाने सांगता. मला आता तुमच्या सगळ्यांची नावं सांगता येतात का अचूकपणाने? का नाही सांगता? सगळे माहित आहेत लोक. ज्या समूहातल्या सगळ्या लोकांची लिस्ट देता येते त्याला काय म्हणतात? संच म्हणतात. आता काही संच मी दिलेत तुम्हाला, बघा खाली खाली काही संच दिलेत ते लिहायचे. पहिली गोष्ट तर बघा, हे संच आहे तुमचा कॅपिटल एन न दर्शवतात. कॅपिटल एन न जे संच दर्शवतात ते असते नॅचरल संख्यांचा, नॅचरल नंबरचा संच. नॅचरल नंबर सांगता येतात का तुम्हाला? सांगा, नॅचरल नंबर्स कुठून चालू होते मला सांगा. पहिली नैसर्गिक संख्या कोणती असते? नॅचरल नंबरला नैसर्गिक संख्या म्हणतात. हा रमेश. 1 आणि दुसरी 2 आणि तिसरी आणि चौथी आणि शेवटची. हा, तर हे असं चालते. हे बघा, हे संचचं चिन्ह कसं काढतात? हे असा कंस काढतात. पहिली 1, दुसरी, तिसरी. बर मला सांगा, दीड जी आहे, दीड ती नैसर्गिक संख्या असते का? नाही. 1 नंतर डायरेक्ट दुसरी नैसर्गिक संख्या कोणती असते? 2, मग 3, मग 4. दीड नसते का? दीड या संख्यात येणार आहे का नैसर्गिक संख्येत? नाही. 1 2 3 4 5 असं करा, डॅश 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 इन्फिनिटी पर्यंत. कळलं का? याला काय म्हणतात? सेट ऑफ नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्यांचा संच. हे आहे नैसर्गिक संख्यांचा चला आता याचं चिन्ह एन असते का? कॅपिटल एन. पुढे बघा, पुढे आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे होल नंबर. होल नंबरला म्हणतात पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठून चालू होतात तुम्हाला माहित आहे? हा, 0. दुसरी पूर्ण संख्या 0 1, तिसरी, चौथी, पाचवी, याप्रमाणे इन्फानाइट. कळलं का? परत याच्यातही दीड याच्यात येते का? दीड या संख्यामध्ये नाही.
एक नंतर काय येते डायरेक्ट 2 3. याला कोणता संख्यांचा संच म्हणतात? होल नंबरला काय म्हणतात? पूर्ण 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 संख्यांचा संच. कोणत्या संख्यांचा संच? चला आता पुढे बघा, मला हे सांगा. पुढे एक असते आय, त्याला इंटिजर्स म्हणतात. इंटिजर्स हे आहेत, इंटिजर्सला काय म्हणतात? पूर्णांक म्हणतात. काय म्हणतात? निगेटिव्ह मधले आणि पॉझिटिव्ह मधले सगळे पूर्ण आकडे. याच्यात ते अर्धा आकडा येत नाही. अर्धा म्हणजे दीड, अडीच, चतकोर, पाऊण नाही, पण पूर्ण आकडा. आता हे -3 पूर्ण आकडा आहे, -2 पूर्ण आकडा आहे, -3च्या इकडे अनंतपर्यंत, -4, -5, -100 करोड. इकडं -1, 0, 1, 2, 3, इकडं अनंतपर्यंत, 4, 5, 500 करोड, लाखो पर्यंत जे जाते. याच्यात दीड येणार का? नाही. 502 येणार का? नाही. यांना पूर्णांक म्हणतात. कोणते म्हणतात? पूर्णांक. इंटिजर्स म्हणतात, म्हणून आय चिन्ह आहे. पूर्णांक. कोणते अंक? पूर्णांक. यांना इंग्लिशमध्ये इंटिजर्स म्हणतात, म्हणून आय. हे सगळे सेट तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर आता पुढचा सेट आहे, त्याला म्हणतात क्यू. क्यू म्हणजे याला कोणता आहे? हे आहे रॅशनल नंबरचा सेट. कोणता सेट आहे? रॅशनल. रॅशनल नंबर कोणते असते? कोणती संख्या जी पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येते. कोणत्या स्वरूपात लिहिता येते? पी म्हणजे अंश, क्यू म्हणजे छेद, आणि ज्याच्यामध्ये क्यू म्हणजे छेद 0 नाही पाहिजे. छेद काय नाही पाहिजे? बघा आधी मी ते सांगतो तुम्हाला. रॅशनल नंबर क्यू म्हणजे कोण असते? रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर म्हणजे काय? कोणती संख्या जी कशामध्ये लिहिता येते? कोणती पण संख्या. हॅलो, हां ठीक आहे. रॅशनल नंबर म्हणजे कोणती पण संख्या जी पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येते. आता मला सांगा, आणि ज्याच्यामध्ये हेही लक्षात ठेवा, हे जे खालचं क्यू आहे ते काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. ते असं आहे 0 नॉट इक्वल. नॉट इक्वल टू 0चं चिन्ह आहे ते असं. आता मला सांगा एक्झाम्पल, हे आहे की नाही तुम्ही सांगा. मग 1/2 रॅशनल नंबर येते की नाही? 1/2 आहे. 5/7 आहे. -3/4 मायनस हे असते. असं -3/-6 हे, आणि असं 5 आहे. एवढे तुम्ही ढा असता म्हणून मला वाटलं नव्हतं. हे क्यू मध्ये सगळ्या रॅशनल नंबर असतात. सगळे जे खालचे आतापर्यंत संच पाहिले ते याच्यामध्ये येतात. सगळे खालचे आतापर्यंत आपण संच पाहिले ते याच्यामध्ये येतात. कोणते पाहिले? इंटिजर्स म्हणजे पूर्णांक, आणि होल नंबर म्हणजे पूर्ण, आणि नॅचरल नैसर्गिक हे 5 आहे. कसं काय येत नाही? कारण 5/1 लिहिता येते, पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येते, सगळे आकडे लिहिता येतात. कोणता आकडा लिहिता येते? 100. 100 आहे की नाही? आहे. 100/100 म्हणजे कोण असते? त्यात खाली काहीच नाही म्हणजे छेदामध्ये कोण असते? 1. -60 हो हेही आहे, कारण -60 कोण असते? -60/1. तर दीड लिहिता येते. दीड कोण असते? 3/2च दीड असते. बघा 3 ला बघा 2 दीड येते. 2.5 हो 5/2 हे. 3.5 हो 7/2. कळाले का? या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? रॅशनल नंबर. यांना मराठीमध्ये काय म्हणतात? रॅशनल नंबरला परिमेय संख्या. कोणती संख्या म्हणतात? परिमेय. तर हे क्यू म्हणजे परिमेय संख्यांचा संच. क्यू म्हणजे परिमेय संख्या. याच्यात कोणी पण असते, कोणी पण. कळालं का? ते एवढ्या सगळ्या संख्या या परिमेय संख्या आहेत.
क्यू मध्ये अनंत संख्या येतात, अनंत. 1.1 ही परिमेय संख्या असते, 1.2 ही परिमेय संख्या असते. आता हे 1.1 1.2 आहे की नाही सांगा बरं. एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं. हा बघा, हे मी एवढे सांगितले तुम्हाला. हे 1 पॉइंट मी म्हणालो एक्झाम्पल मध्ये 1.2 आहे. कसं काय? हे पी छेद क्यू स्वरूपात कसं लिहिता येते सांगा बरं. 1.2 हे तर पी छेद क्यू स्वरूपात नाही सध्या. 1.2 ला पी छेद क्यू कसं लिहिता येते? हा, 3/2 तर दीड असते. दीड म्हणजे 1.5 असते. 1.2 असते. हा हा, शाबाश. हे इथला पॉईंट काढायसाठी खाली पॉईंटच्या नंतर पुढे 12/10. तू हुशार आहे का? तुला हुशार बनवणार. बाकी माझ्या फायनल रिव्हिजन बघा. मला सांगा जोऱ्यात, मी जे लिहितो ते कोणत्या सेटचं चिन्ह असेल? हे कोणता सेट आहे सांगा बरं. आता जे फळ्यावर दिसायला तुम्हाला हात वर करा. हा हा, कोणते कोणते येते त्याच्यामध्ये? आणि हे कोणत्या संख्यांचा सेट आहे? हा, मराठीमध्ये रॅशनल नंबरला हा परिमेय संख्या. हे कोणत्या संख्यांचा संच? मराठीत होल नंबर लागला. पूर्ण संख्या कुठून चालू होतात? आणि हे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक. कळलं का? हे बघा मी लिहून टाकतो. यांच्या पुढे नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या. क्यूच्या पुढे रॅशनल म्हणजे कोणती असते? परिमेय संख्या. उद्या मी आलं इथं विचारल्यावर आलं पाहिजे सगळं. डब्ल्यू म्हणजे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. आय म्हणजे इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. आता सेट लिहायच्या दोन पद्धती आहेत. दोन. एक यादी पद्धत. काय पद्धत आहे? यादी म्हणजे लिस्ट. मी पूर्ण याचं नाव लिहिलो, आदर्श, सगळ्यांचे लाईन नाव लिहिले मी आणि ते संच तयार केला, तर त्याला काय म्हणतात? यादी पद्धत. पूर्ण मी लिस्ट लिहिली तुमच्या नावाची, सगळ्या पोरांची. आता हेच मी तुमच्या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? तुम्ही सगळेजण 9वीला आहे आणि सगळेजण काय पोर आहे. तर हेच मी असंही लिहू शकतो, 9वीच्या मुलांचा संच. तर मग मला सगळ्या पोरांच्या नावाची लिस्ट लिहायची गरज आहे का? नाही. मग ऑटोमॅटिकच सगळेजण आले. कळलं का? तर संच सेम आहे, त्याच्यात तेवढेच लोक आहेत. मी तुमचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. मी जर असं यादीनं नाव लिहिलं तर किती जणांचे नाव येणार? 16 जणांचे. आणि मी जर असं म्हटलं की 9वीच्या मुलांचा संच, तरी पण किती नाव येणार? 16. पण तेवढंच मी एकाच याच्यात काय होऊन जाते? फिनिश होऊन. आता जसं मी जर म्हटलं नैसर्गिक संख्यांचा संच, तर जेवढे आहेत नैसर्गिक संख्या सगळ्या येऊन गेल्या त्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये. आणि असलीमध्ये लिहायचं म्हटलं तर माझं आयुष्य संपून जाणार. 1 करोड 10 करोड 100 करोड सगळ्या मी संख्या लिहू शकतो का कधी नैसर्गिक संख्या? नाही. तर मग ते त्याला गुणधर्म पद्धत म्हणतात. काय म्हणतात त्याला? आता या पोरींचं सगळं आम्ही नाव लिहिलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला किती नाव लिहावं लागणार? 10. पण तेच जर मला यांचं एवढ्याच जणी आल्या पाहिजे करेक्ट आणि याच आल्या पाहिजे, त्यांचा गुणधर्म काय काय लिहिणार मी? हा 9वीच्या मुलींचा. आता तुमचे मला सगळ्यांची नावं पाहिजेत 9वीच्या पोरांची, नवीनचे. तर मग मी संच काय तयार करणार? हा हा 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच. तास. कळलं? बघा, दोन पद्धती आहेत संच लिहिण्याच्या. किती पद्धती आहेत? आता पुढचा पॉइंट आहे संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या नंबर 1 यादी पद्धत.
यादी पद्धत मध्ये तुम्ही सगळे लिहून टाकता. जसं आता आपल्याला एक उदाहरण दिलंय बघा. उदाहरण काय, आपला 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच लिहायचा. कळलं का? हे बघा, 1 ते 10 मधील विषम संख्यांचा असा प्रश्न दिलाय आणि यादी पद्धतीने लिहा म्हटलं. असं देतात प्रश्न. कळलं का? असं लिहून देतात आणि 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा म्हणतात. एक मार्काचा प्रश्न आहे. या उदाहरण संग्रहावर परीक्षेचा हे पहिला प्रश्न आहे. तर आता बघा, हे संचला एक तर नाव द्यायचं असते, असं काहीतरी ABCD. कळलं का? A इज इक्वल टू द्यायचं, नंतर हे चिन्ह काढायचं असं आणि असं. ओके, हे चिन्ह काढायचं. आता मला सांगा बरं, 1 ते 10 मधील विषम संख्या कोणाला सांगता येतात? 1 ते 10 मधल्या विषम संख्या. सम विषम कळते? हा, 1 ते 10 मधल्या विषम संख्या 1 ते, आता बघा इथे शब्द कसा आहे, 1 ते 10 मधील. तर 1 च्या मध्ये नसते. 1 ते 10 मधील आकडे कोणते असतात? मी म्हटलं 1 ते 10 मधले आकडे कोण, मी जर म्हटलं त्या, तुझं नाव काय बेटा? हा हा, चित्रांश. तुझं आदर्श. मी म्हटलं चित्रांश ते आदर्शच्या मधल्या पोरांचे नाव सांगा. तर आदर्शचे नाव येणार आणि कोणाचं नाव येणार? चित्रांश. यांच्या मधल्याचे येणार. केदार, हे काय, साई, अक्षद, राम आणि. तर जर मी म्हटलं की आदर्श ते चित्रांशच्या मधल्या पोरांचा संच तयार करा, तर एवढ्या जणांचं येणार. तर 1 ते 10 मधील संख्यांचा संच विषम संख्या, तर त्याच्यात 1 आणि 10 या दोघांना तर पकडायचं नाही, यांच्या दोघांच्या मधले पकडायचे. कुठं 2 पासून कुठपर्यंत? 9 पर्यंत. पण विषम पाहिजे. तर 2 विषम आहे का? नाही. मग कोण आहे विषम? 3. त्याच्यानंतर विषम कोण? त्याच्यानंतर विषम कोण? त्याच्यानंतर विषम कोण? झालं. तर याच्यात किती लोक आले? 1 ते 10 मधील विषम संख्या ज्याच्यामध्ये किती लोक आले? 4. कळलं का? ही झाली यादी पद्धत. आता दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. 2 नंबर गुणधर्म. आता गुणधर्म पद्धती लिहिताना थोडं एक चिन्ह द्यावं लागतं तुम्हाला. जसं आता एक गुणधर्म पद्धत मध्ये एक उदाहरण देतो आधी आणि मग आपण लिहू. याच्यात ते काय म्हणते उदाहरणार्थ, की तुम्हाला संच लिहायचा आहे एक, पुढे गेला, तुम्हाला संच लिहायचा आहे कोणता देऊ मी? 1 ते 10 मधील 1 ते 10 मधील समसंख्या लिहायच्या. समसंख्या लिहायच्या. ओके. आता गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना लिस्ट नाही बनवायची. आता बघा, याला नाव देतो, या संचाला मी काय नाव देतो? बी नाव देतो. काय नाव देतो? आणि कसं लिहायचं की बी मध्ये x जण आहेत. किती जण आहेत बी मध्ये? हे असं लिहितात पहिल्यांदा, मग अशी आडवी रेष मारतात. बी मध्ये याचा अर्थ किती आता आपल्याला माहित नाही. 1 ते 10 मध्ये समसंख्या किती आहेत आपल्याला माहिती नाही. तर किती बी मध्ये किती लोक आहेत? x लोक आहेत. आणि x लोक कसे आहेत? x हे 1 ते 10 मधील समसंख्या आहे. x का आहे? 1 ते 10 मधील समसंख्या. हे झाला गुणधर्म पद्धत. कळलं का? आता हेच जर यादी पद्धतीने लिहिलं आपण तर कसं येईल बघा. बी बरोबर x कसा आहे म्हणते? बी मध्ये किती लोक आहेत? x लोक आहेत. आणि x कसा आहे? 1 ते 10 मधील समसंख्या. 1 ते 10 मधली. तर 1 ते 10 मधली म्हणजे 2 पासून 9 पर्यंत पकडावं लागतं. आणि सम, तर पहिली संख्या कोणती येते? 2. त्याच्यानंतर कोण? 4. त्याच्यानंतर कोण? त्याच्यानंतर कोण? 10 नाही चालत. तर हे बघा, हे 2, 4, 6, 8 मी लिहिले, याला म्हणतात यादी पद्धत. लिस्ट लिहिली पूर्ण. आणि ते वर जे लिहिलंय ते काय लिहिले मी? गुणधर्म पद्धत. बघ, फक्त तेवढंच लिहून टाकलं की बी मध्ये कोण लोक आहेत? किती लोक आहेत? x लोक आहेत. आणि x सगळे कसे आहेत? बी मध्ये x लोक आहेत, x आहेत. आणि x कसे आहेत? ते 1 ते 10 मधले काय आहेत?
आता तुम्हाला वाटेल की यार ते तेवढं लिहिण्यापेक्षा 1 ते 10 मधील समसंख्या आहे तेवढं लिहिण्यापेक्षा हे 4 लिहून टाकलेले परवडते. तुम्हाला काय वाटेल हे खालचं सोपं आहे का वरचं? ते वरचंच जास्त वापरतो आपण. कारण 1 ते 10 मधले लिहायचं असेल तर खालचं सोपं आहे. 2, 4, 6, 8. पण मी म्हणलं 1 पासून 1 करोड पर्यंत लिहा तर मग तुम्हाला दिवसभर लिहावं लागत बसणार. दिवसातही नाही होणार. पण तिथं वरच्या याच्यामध्ये काय चेंज करायची गरज आहे? फक्त त्या 10ला काय करायचं? 1 करोड करायचं. कळायले का तुम्हाला? तर मोठे संच लिहायसाठी गुणधर्म पद्धत सोपी जाते. कळालं का? हे 3-4 आकड्याचे सोपं. आता जसं तुम्हाला म्हटलं की 9वीच्या पोरांची यादी करा, हे सोपं काम आहे. 15-16 जणांचं नाव लिहून. पण सगळ्या भारतीय माणसांचा जर संच बनवायचा असेल तर मग किती अवघड काम आहे. मला भारतातल्या सगळ्या लोकांचं बसून नाव लिहावं लागतं. तर त्याच्यात मग मी कसं करणार की C = X लोक आहेत. किती लोक आहेत? आणि X मधले सगळे कोण आहेत? भारतीय मेल आहेत. इंडियन मेल म्हणजे तुम्ही, म्हणजे मी, म्हणजे सगळे लोक. आणि बायकांचा एक संच करायचा म्हणलं तर इंडियन फिमेल. आणि भारतीय नागरिकांचा करायचा असेल तर इंडियन सिटीजन. मग त्याच्यात तुम्ही येता, याही येतात, मी येतो, सगळे येतात. पण ते लिहित बसणं शक्य नाही. ते छोटे संच लिहिता येतात. कशानं? यादी पद्धतीनं. आणि मोठ्या संख्येमध्ये एकदाच घेता येते. जसं आता मी एक संच सांगितला आठवड्यांचा वारांचा, तर मी यादी पद्धतीनं कसं करणार? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, ही यादी. आणि गुणधर्म कसं? बी मध्ये किती लोक आहेत? X. आणि X काय आहेत? नेम्स ऑफ द डे ऑफ द वीक इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये आठवड्यातील वारांची नावं. पुन्हा मी म्हटलं की सगळे महिन्यांचा संच बनवा. तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी म्हणत असं डिसेंबर पर्यंत म्हणणार. आणि गुणधर्म पद्धतीनं कसं की बी मध्ये किती लोक आहेत? X. आणि X काय आहेत? महिन्याचे नाव. कळलं का तुम्हाला? आता 1.1 मधले गणित तुम्हाला काय करायचे? अशा प्रकारे करून आणायचे. बघा काही मी वाचून दाखवतो. पहिलं बघा, पुढील संच यादी पद्धतीने लिहा म्हटलंय. कसा आहे? यादी, लिस्ट बनवायची. त्याच्यात हे पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 4. त्यातलं पहिलं बघा, सम नैसर्गिक संख्यांचा संच. कसा? सम. तर त्याला नैसर्गिक असल्यामुळे n नाव देऊ. n = बघा इकडे बघा, हे थोडंसं ट्रायल मध्ये बघा. हे उदाहरण संग्रह म्हणजे सराव संच 1.1 चालू झाले. आता कळलं का? त्याच्यातला क्वेश्चन 1 हे पुस्तकातला बघून घ्या तुम्ही. काय त्याच्यातला पहिला आहे ते म्हणते सम नैसर्गिक संख्यांचा संच. आणि यादी पद्धतीने लिहायचं. कोणत्या पद्धतीनं? नैसर्गिक असल्यामुळे मी n नाव देतो. सांगा मला, नैसर्गिक संख्या कुठून चालू होते? 1 पासून. 1 लिहू का याच्यामध्ये? लिहू का 1? का? कारण सम पण पाहिजे. आपल्याला 2 अटी पाहिजेत. एक तर नैसर्गिक पण पाहिजे आणि सम पण. म्हणून कोणती लिहू पहिल्यांदा? त्याच्यानंतर कोणती लिहू? त्याच्यानंतर कोणती लिहू? त्याच्यानंतर कोणती लिहू? त्याच्यानंतर कोणती लिहू? आता हे काय संपल्या? काय सम नैसर्गिक संख्या संपल्या? हे चालत राहतात कुठपर्यंत? अनंत. आता कॉमा देऊन डॅश 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 डॅश. कळलं का? ही यादी पद्धत झाली. कोणती पद्धत झाली? याच्यातलं दुसरं बघा. आता 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. समही पाहिजे आणि मूळ. मूळ संख्या कळते ना तुम्हाला? ज्याला कोणत्याच दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, त्याला फक्त त्या संख्येनं आणि 1 न भाग जाते. कळलं का? ऐका, सगळ्या मूळ संख्या विषम असतात. सगळ्या मूळ संख्या कोणत्या असतात? एकच मूळ संख्या सम असते. ती कोण असते? 2. सम मूळ संख्यांचा सम पण पाहिजे आणि मूळही पाहिजे. त्याच्यात किती लोक येतात? एकच. जसं आता मी म्हटलं की 9वीच्या मुलांचा संच, तर तुम्ही सगळे येणार. पण 9वीच्या मुलांचा संच ज्यानं टोपी घातली त्याच्यात किती जण येणार? एकच येणार. कळालं का? कळालं का? तर मूळ संख्याच्या संचामध्ये तर खूप लोक येणार. तर मूळ संख्या पण कशी संख्या? मूळ संख्या जी सम आहे. आणि लक्षात ठेवा, बाकी सगळ्या मूळ संख्या कशा असतात? विषम. 5, 7, 11, 13, 17, 19 या सगळ्या संख्या कशा येतात? मग विषम संख्या असतात, ज्या की मूळ असतात. कारण बाकी सगळ्या समसंख्यांना कमीत कमी 2 न तर भाग जातेत. म्हणून समसंख्या कधी कशी नसते? मूळ नसते. फक्त 2च स्वतः असते. तिला 2 न भाग जाते आणि 1 न भाग जाते. म्हणून ती कोणती असते? मूळ संख्या.